नमस्कार यूट्यूब फॅमिली. एकदम कापसासारखे मऊ जाळीदार टेस्टी असे आप्पे बनवायचे आहेत. आप्पे बनवण्यासाठी 3 ग्लास तांदूळ घ्यायचे. तीन ग्लास घेतलेले आहेत तांदूळ. तांदूळ धुवून घ्यायचे. चाळणीने चाळून घेतलेले आहेत. 2-3 पाण्याने धुवायचे आहेत तांदूळ. धुवून घ्यायचे. पाणी ओतून द्यायचे. तीन पाण्याने धुवायचे आहेत. तीन पाण्याने धुवून घेतले. तांदूळ 3 पाण्याने धुवून घेतले. पाणी टाकायचे. भिजत ठेवायचे आहेत. दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे. असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पूर्ण दिवस. चना डाळ घेतली 1 ग्लास. मूग डाळ घेतली अर्धा ग्लास. उडीद डाळ घेतली अर्धा ग्लास. डाळी व्यवस्थित बनवून धुवून घ्यायच्या. आप्पे बनवण्यासाठी चना डाळ जास्त घ्यायची आहे. डाळी धुवायच्या आहेत. दोन 3 पाणी डाळी धुवायच्या. व्यवस्थित डाळी धुवून घ्यायच्या आहेत. धुतलेल्या आहेत डाळी. डाळी धुवून घेतलेल्या आहेत. अशाच पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत पूर्ण दिवस. पाणी थोडंसं जास्तच घेतले. डाळ भिजवण्यासाठी पाणी जास्त लागतं, त्यासाठी पाणी जास्तच घेतलेलं आहे. रात्री तांदूळ आणि ह्या डाळी पिसून घ्यायच्या आहेत मिक्सरला. छान असे भिजलेले आहेत तांदूळ आणि डाळी पण. धुवून घ्यायच्या. तांदूळ धुतलेले आहेत. हे पाणी टाकायचे आणि दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायच्या. तांदूळ आणि डाळी धुवून घेतल्यात. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्यात. पिसून घ्यायच्या आहेत. तांदूळ टाकले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. पिसून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक नाही करायचं. आप्पे बनवायचे आहेत त्यासाठी जास्त बारीक बनवायचं नाही. तांदूळ असेच बनवून घ्यायचे आहेत आणि डाळ पण जास्त बारीक बनवायची नाही. पातेल्यामध्ये दोन्ही पण भांडे काढून घेतलेले आहेत तांदळाचे. तांदूळ झालेले आहेत पिसायचे. डाळ घ्यायची. डाळ पिसून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचे. मिक्सरला पिसून घ्यायचे. डाळ पण पिसून घेतले. डाळ पण जास्त बारीक बनवायची नाही, अशीच बनवायची आहे. पातेल्यामध्ये टाकायचे. राहिलेली पण घ्यायची पिसून. पाणी टाकायचं आहे. मिक्सरला पिसून घ्यायचे. डाळ पण झालेली आहे आणि तांदूळ पण झालेले आहेत.
पिसून घेतले आहेत. पिसून मी पातेल्यामध्ये टाकलेला आहे. डाळी आणि तांदूळ एकत्र बनवून घ्यायचे. पूर्ण रात्र असंच ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. पूर्ण दिवस डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते. छान असं पिसलेलं आहे. जास्त बारीक बनवायचं नाही. झाकण ठेवलेलं आहे. पूर्ण रात्र असंच ठेवलेलं होतं पीठ. छान असं फुगलेलं आहे. आप्पे बनवून घ्यायचे. पूर्ण मिक्स करायचे. आप्पे बनवण्यासाठी कांदे घेतले चिरून 2, शिमला मिरची घेतली बारीक चिरून, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो घेतले आहे 2 बारीक चिरून. कांदा टाकायचा आहे. हिरवी मिरची, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर. कोथिंबीर, शिमला मिरची आणि टोमॅटो धुवून घेतलेला आहे. भाज्या टाकलेल्या आहेत. मीठ टाकायचे. चवीपुरतंच मीठ टाकायचे. भाज्या एकत्र बनवून घ्यायच्या. तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतात. थोडंसं पाणी टाकायचे. थोडंसं घट्टच आहे. अर्धा ग्लास. इनो टाकायचं आहे 1 पॅकेट. थोडंसं पाणी टाकायचंय. इनो पूर्ण पिठामध्ये एकत्र बनवून घ्यायचं आहे. थोडंसं लाल तिखट, छान असं एकत्र बनवून घेतले. आप्पे बनवून घ्यायचे. आप्पे पॅन घेतलेला आहे. गरम झालेला आहे. तेल टाकायचे. बनवून घ्यायचे आहेत आप्पे. आप्पे पीठ टाकायचं आहे. आधी कढीने टाकायचे. मध्ये लवकर भाजतात त्यासाठी आधी कढीने टाकायचं आहे. बनवून घ्यायचे आप्पे. 2 मिनिट असं ठेवायचं आहे झाकण. झाकण काढायचं आहे. 2 मिनिट झाले. छान असे फुललेले आहेत. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. दोन्ही साईडनी पण भाजायचे आहेत. झाकण ठेवायचे. झाकण काढायचं आहे. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित असे भाजलेले आहेत. काढायचे आहेत. छान असे भाजलेले आहेत. छान असे फुगलेले पण आहेत. तेल थोडंसं जास्त टाकायचं, चांगले भाजतात.
झाकण ठेवायचे 2 मिनिट. झाकण काढायचे. छान असे फुगलेले आहे, छान झालेले आहेत. दोन्ही साईडने पण भाजून घ्यायचे आहेत. झाकण ठेवायचे, दोन्ही साईडने पण भाजायचे आहेत 2 मिनिट. 2 मिनिट झालेले, छान असे भाजलेले आहेत, छान असे फुगलेले. काढायचे आहे. असेच बनवून घ्यायचे आहेत सगळे. छान असे झालेले आहेत, असेच बनवून घ्यायचे. बनवायचे झालेले आहेत, छान असे भाजलेले आहेत. आप्पे बनवण्यासाठी राशनचेच तांदूळ घेतले होते. मऊ आणि जाळीदार आप्पे तयार झालेले आहेत. लहानापासून ती मोठ्यापर्यंत आवडणारे आप्पे, त्यासोबत ओले नारळाची चटणी. आप्पे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. छान झालेले आहेत, एकदम जाळीदार.